नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका दादाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. खरंच जनकल्याण योजनेचा जो फॉर्म भरतो ना, त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाहीत. ह्या दादांचा बेजेचा हप्ता होता, फ्लॅटचा हप्ता होता, कुठेच पगार म्हणजे टायमिंगला होत नव्हता आणि इतक्या सगळ्या आर्थिक अडचणी होत्या. आणि ह्या दादांनी नेमका जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला तर त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही बदल झाला. त्यांना कुठून ना कुठून तरी त्यांच्या खात्यावरती पैसे यायचेच. तर असाच काही या दादांचा अनुभव आहे. तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. दादा सांगतात की खरंच स्वामींची लीला ही अपरंपार आहे. जनकल्याण योजना ही एकदम भारी म्हणजे योजना आहे ना, इतकी छान अशी योजना आहे. त्याने मला खूप म्हणजे अनुभव आलेला आहे आणि तोच मी इथे सांगत आहे. तर त्यांच्या शब्दामध्ये आपण अनुभव ऐकूया. दादा सांगतात, मी 2 महिने झाले खूप परेशान होतो, कारण पैसा नव्हता. त्यामुळे काहीच कळेना. खूप अडचणी, फ्लॅटचा पैसा, भिशीचा पैसा, बचत गटाचा पैसा कसा द्यायचा हे काहीच कळत नव्हतं. पगार 2 महिने लेट, तरी पण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास होता. एके दिवशी मला सेवेकरी दादांचा फोन आला की तुम्ही श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरा व मला बँक खाते नंबरची झेरॉक्स व आधार नंबरची झेरॉक्स आणून द्याल. मी पूर्ण कागदपत्र दिले. दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यात दुष्काळ निधी 11,000 रक्कम जमा झाली. माझे सर्व प्रश्न सुटले. अजून माझ्या खात्यातून जनकल्याण योजनेचा 1ही रुपया कपात झाले नव्हते. तर इकडे भरघोस परतावा. खरोखरच या योजनेत निशंक मनाने सहभागी व्हा व अनुभूती घेऊनच बघा. कारण मी माझा अनुभव घेतला व तुम्हा सर्वांना सांगितला. तुम्ही पण अनुभव घ्या. कारण की गुलाबजामुन किती गोड झाले ते मी खाऊन बघितले, पण तुम्ही सर्वांनी ते खाऊन बघा. किती गोड झाले. तेच तसा मी स्वतःचा अनुभव घेतला. पण तुम्ही सर्वांनी अनुभव घ्या. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना श्री लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपली लीला खरोखरच अगाध आहे. माझा छोटासा अनुभव सांगण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. आणि काही चूक झाली असेल तर म्हणजे अनुभव सांगण्यामध्ये जर माझी काही चूक झाली असेल तर स्वामी चरणी अर्पण करतो. तर बघा, ह्या दादांचा अनुभव हा छोटाच होता, पण त्यांच्या म्हणजे खरंच हा अनुभव यायला सुद्धा खूप मोठी पुण्याई लागते आणि खूप मोठा म्हणजे हा अनुभव सांगायला सुद्धा खूप मोठी पुण्याई लागते. म्हणजेच खूप मोठा आपल्या हातून सेवा घडायला हवी. पुण्याई, आपली पूर्व पुण्याई असायला पाहिजे. तरच आपल्याला स्वामींचे छोटे का होईना पण अनुभव येतात. आणि मोठा अनुभव यायला तर अगदी तुम्ही विचार पण करू नका शकत नाहीत की तुमच्या हातून किती मोठे कर्म चांगले झालेले आहे म्हणून. स्वामी सांगतात, आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण आपल्याशी सरळ वागत नाहीत. आपण त्यांच्याच मनाप्रमाणे वागत राहिलो की ते आपल्या भावनांचा, विश्वासाचा गैरफायदा घेतातच. निराश होऊ नको. चमत्कार शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. बघा, आपण धीर धरत नाही आणि स्वामींवरती लगेच प्रश्न मांडायला बघतो की नाही स्वामी तुम्ही अशाच आहात, तसेच आहात, मी एवढी सेवा केली, तेवढी सेवा केली, पण मला काहीच अनुभव येत नाही. आपण स्वामींवरती बोट न उचलता कमीत कमी म्हणजे आपल्या कर्मांचा तरी विचार करायचा. जर आपल्या हातून काही वाईट घडत असेल तर तुमचा अधिकारच नाही आहे स्वामींना काही बोलण्याचा की तुम्ही माझ्या बाबतीत असं वाईट काच केलं किंवा काय. जर तुमच्या बाबतीमध्ये काही वाईट घडत असेल तर तुम्ही समजून जा की तुमच्या हातून काहीतरी वाईट कर्म झालेली आहेत. आणि जर तुमचा आजचा दिवस जर चांगला होत असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडत असतील तर ही स्वामींची कृपा आहे हे समजा, स्वामींची इच्छा आहे असं समजा. आणि तुमचे काहीतरी कर्म, पूर्व पुण्याई नक्कीच झालेली असते. पूर्व पुण्याई तुमच्या हातून होते असं त्याचा अर्थ होतो. खरंच स्वामींची लीला खूप अगाध आहे. जेव्हा पण तुम्ही स्वामींची सेवा करता, स्वामींच्या सेवेमध्ये काही ना काहीतरी स्वामींच्या सेवेमध्ये येता, स्वामींची सेवा करता. अगदी काहीच जर नाही जमलं तुम्हाला तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला
स्वामी मिळतात म्हणजे मिळतात, तुम्हाला स्वामींच्या चरणापाशी जागा मिळते. कारण स्वामींची लीला एवढी अगाध आहे की तुम्ही सतत श्री स्वामी समर्थ जरी कमेंटमध्ये लिहिता, कधीही तुम्हाला स्वामींबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि अचानक एकदा स्वामींचा व्हिडिओ आपल्या समोर येतो यूट्यूबला आणि आपण त्याला आपली इच्छा होते त्या यूट्यूबला कमेंट करण्याची आणि आपण लिहितो श्री स्वामी समर्थ. अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ जरी लिहिताना त्याची परतफेड स्वामी आपल्याला करतातच. कारण स्वामींची लीला एवढी अगाध आहे, एवढी म्हणजे अपरंपार आहे ना, मी तुम्हाला स्वप्नात पण सांगू शकत नाही. कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कसलेही अडचणी झालेले असू द्या, कसलेही प्रॉब्लेम चाललेले असू द्या, स्वामी तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा माझी मानसिक स्थिती एकदम खराब झालेली होती तेव्हा म्हणजे कुठलाच मार्ग सापडत नव्हता. नेहमी मी माझ्या विचारामध्ये राहायचे, सतत मनामध्ये दडपण राहायचं, सतत मनामध्ये भीती राहायची आणि कुठे म्हणजे काय करावं, कसं करावं काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले आणि स्वामींचा म्हणजे हळूहळू स्वामींची सेवा करायला लागले आणि जसजसे मला स्वामींचे अनुभव यायला लागले तसतशी माझ्याकडून स्वामींची जास्त सेवा व्हायला लागली आणि मी स्वामींच्या सेवेचा प्रचारही करू लागले. कारण स्वामींचे म्हणजे मला अनुभव यायला लागले की आपण 4 लोकांनाही सांगतो की बाबा मला असा अनुभव आलेला आहे, तू पण हे करून बघ, नक्कीच तुला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना की तुम्ही कशी भोळी बाबडी सेवा करा, पण ती जर अगदी तुमची मनापासून असेल तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी आपली माऊली आहे, आपली आई आहे. जरी आपल्याकडून चुका झाल्या आणि स्वामींना तुम्ही जर मनापासून शरण गेले तर नक्कीच स्वामी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला तुमच्या वाईट गोष्टींपासून नक्कीच अडवणार, नक्कीच तुमचं संरक्षण करणार आणि तुम्हाला चांगल्या मार्गावरती लावायला म्हणजे तुमचं चांगल्या मार्गावरती नक्कीच चालायला सांगणार. कारण स्वामी सेवेचा मार्ग असा आहे की तुम्ही दुःखांपासून दूर जा, वाईट गोष्टींपासून दूर जा. एक ना एक दिवस तुम्हाला चांगल्या मार्गाची म्हणा किंवा चांगल्या कर्माची जोड लागल्याशिवाय राहणार नाही. तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.